नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर आता वाजले बघा सकाळचे 5:30 आणि आज लवकरच उठलो आम्ही. सोनूज पप्पा नव्हते म्हणून, कारण की आज आम्हाला लवकर आवरून लवकर शेतात जायचे. तर समोर छान AC मध्ये झोपली बघा. आज तिला तिकडे नेऊन टाकलेले आणि सोनून ती तिथं मस्त आराम करताय. आईची माझी आत्ताच आंघोळ झाली आणि असं छान भजन वगैरे सकाळी सकाळी लागतं बघा. खेड्यामध्ये मस्त लावता, आवाज येत असेल तुम्हाला. आणि सकाळचं वातावरण बघा किती सुंदर आहे. म्हणजे थोडं उजडलेलं आहे, थोडा अंधार आहे, सगळे झोपलेले. अजून मी आई सकाळीच उठलो आज 4:30 वाजता. म्हटलं पटपट आवरू, उन्हाच्या आधी कामाला जाऊ आणि लवकर घरी येऊ. तर असं छान वातावरण दिसतंय. तर इकडं उकळी बघा आमची चहा. दूध नसल्यामुळं मी आईनी काळी चहा केली. समूसाठी दूध ठेवलेलं आहे इकडं थोडंसं. म्हटलं आपलं दूध केव्हा येतं, केव्हानी ती जर उठली तर खूप रडल. तर तिकडं झाला आमचा चहा आणि इकडं आवरायला घेतला आम्ही फ्रीज. काल आमचा बाजार असल्यामुळं काल आम्ही तसंच कोंबून दिलं होतं सगळं आणून, आणि आज सकाळी सकाळी सगळं व्यवस्थित लावून घेतलं बघा. म्हणजे खराब वगैरे काढून घेतलं, बाकीचं पुसून पासून सामान वगैरे व्यवस्थित लावलं. आणि इकडं चहा उकळलेली आहे. आता घ्यायची आम्हाला चहा, आणि म्हटलं कोथिंबीर वगैरे निवडून ठेवावं सकाळी सकाळी. तर आता वाजले बघा सकाळचे 7:30 पावणे 8 वाजले असन ताई. आणि सकाळी 4 वाजता उठलो म्हणल्यावर आमचे सगळे कामं आवरले, स्वयंपाक वगैरे सगळं आवरलेले, धुणं भांडे झाले. आता समूला ठेवलं मोठ्या आईजवळ आणि म्हटलं तुम्ही दोघी जणी मिळून तिला सांभाळाला, आणि आई मोठ्या आई तिला सांभाळती. आणि आज सकाळीच आम्ही आलो शेतामध्ये, कारण की नंतर खूप ऊन होतं आणि आईची पण खूप परेशानी होती उन्हाची काम करायची. त्याच्यामुळं मी आणि सोनू 12 वाजेपर्यंत, 11-12 पर्यंत, म्हणजे जोपर्यंत चांगलं ऊन लागत नाही तोपर्यंत काम करणार आहे. आणि 12च्या नंतर मग आम्ही पण घरी जाणार आहे, आम्ही पण आराम करणार आहे. आणि पेशंट पण, मग आपले मुलव्याचे पेशंट राहते ते पण बघता येते आणि हे पण काम होऊन जातं. तर सोनू पप्पा गेलेले मुलव्याचं औषध आणण्यासाठी श्रीरामपूरला. तर आपल्या आज मिस्त्री पण येणार आहे, तर तेव्हा येऊ आपण घरी थोडा वेळ. तर आता आम्ही शेतामध्ये काय काय काम करतो ते दाखवतो तुम्हाला, आणि सकाळचं वातावरण पण दाखवतो. आमच्याकडे मिरचीची किती लागवड झालेली आहे ते पण दाखवतो. तर चला. उन्हाळ्याची एवढी परेशानी असली ताई, म्हणजे रस्ताच नसतो व्यवस्थित चालायला, सगळे दिसत असेल तुम्हाला. ज्या साईडनी ट्रॅक्टर गेले त्या साईडनी जातोय, पडशील रे पडन. हा. तर एवढं खाली बघून चालायला लागतं. आता ट्रॅक्टरच्या चारीनं चाललो आम्ही. तर मस्त इकडची नांगरटी झालेली आहे आपली. अशी वावर तपू द्यावं लागते बघा ताई. असं वावर तपल्याच्यानंतर मग त्याचा रोट्या करते, मस्त बारीक वावर होऊन जातं. चला. इकडं शिवाबाची मिरची आहे माझ्या चुलत सासरी बघा. अशी करून गेलं. तर ती मिरची जी दिसली तुम्हाला ती माझ्या चुलत सासऱ्याची मिरची बघा. आमच्याकडे मिरचीची खूप लागवड असते. म्हणजे पावसाळ्याच्या सीझनमध्ये सगळ्यात जास्त मिरचीमध्येच पैसे कमवतात बायका. 400-500 रुपयाची मिरची तोडतात. तर तिकडं पण मिरची लावलेली बघा सगळ्यांनी. ती आमच्या शारदा काकूची. एक दिवस तुम्हाला जवळून दाखवली ती मिरची तोडायला गेल्यावर मिरच्या तोडायला, म्हणजे त्याला मिरच्या आल्याच्या नंतर आम्हाला मिरच्या विकत आणायचं कामच नाही राहत ताई, त्याने आम्ही काकूच्या इथून मिरच्या आणत असतो. तर चला. तर आम्ही आलो होतो बघा शेतामध्ये, आणि सोनू म्हणतोय की मम्मी आपण काय करू, एकदा आपल्या आमराईत जाऊ. म्हणजे आमचं जे शेत आहे तो खूप आंबे होते पहिले, त्याला आम्ही आमराई म्हणायचो. तर आता बघू आपण तिथं तरी आता तिथं 3 झाड आहे आंब्याची वगैरे सापडल्या तर घेऊन येतो, नंतर कामाला लागतोय ना. हो. तर मी सोनू आधी जाणार आहे अगोदर आपण आंबराईतून येऊ, मग नंतर आपल्या शेतामध्ये येऊ. चालतं. तर चला. चला. आणि तुम्हाला दाखवतो आम्ही आमच्या आंबराईमध्ये किती आंबे आहे आणि त्याला कसे आंबे आलेले. तर यांनी काय लावलेलं मिरचीची काही, ही दुसऱ्या मिरची असेल ना, पोपटी गिफ्टी. हा. तरी आमची लापाची मिरची बघा. तर ह्या बहुतेक तळाच्या मिरच्या दिसत आहे मला. हा, तळाच्या मिरच्या. हा. तर अशा मस्त पन्न्या दिसत असेल तुम्हाला इकडे सगळ्या. बघा. कारण मिरची लावता आणि त्यांच्या आंब्याला बघा किती आंबे. बापरे, हे बघा किती मोठे आंबे आलेले सोनू. याला ना 1 वर्ष आड आंबे येतात बघा त्या आंब्याला ताई, पण किती आंबे येतात बघा. जवळून दाखव सोनू. हे बघा, झूम करून पेवंती आंबे येते, गावरान नाही बरं का, पण तरी पण भरपूर आंबे येतात. आणि त्यांच्या वावरात बघा किती आंब्याचे झाड आहे सगळे. हे सगळे झाड आंब्याचे बघा. ते एक छोट्या आंब्याला तर किती आंबे. जवळून आपण जाऊ. आणि त्यांनी आत्ताच लावलेले का पहिले लावलेले मम्मी? ते कमी दिवसाची आहे, पण मग हायब्रिड असल्यामुळे लवकर आंबे आले ना त्याला. हा. तर चला आपण जाऊ आता आमराईमध्ये. काल बघा लय वारवावधन आपला खैर असं पडून गेला, मुळा सगळं बघा. तर आता त्याला पण तोडून
येणार आहे. आणि त्याच्यामुळेच म्हणलं काल एवढं वारं होतं तर आंबे पण भरपूर पडले. तेच मी म्हटलं काल वारा आणि पाऊस पण खूप आला होता, इतके आंबे पडलेले असं खाली दाखवतो तुम्हाला. चला आंब्याच्या जवळ जवळ आलो बघा आम्ही आता. आणि बघू आता किती आंबे पडलेले खाली. तर वरती एक पिवळा आंबा आहे, बापरे. बघित लागतो आम्हाला पण दिसला. आपण तोडू एक नाही दोन आहे तुम्हाला दाखवतो आम्ही. हा एकदम झूम करून दाखवतो. एकदम पिवळा चटक आंबा आहे बघा. दर्शक पण त्याला आपण दगड मारला पडून जाईल बघा. तो खाली तुम्हाला दाखवतो. हे बघा हे बघा किती पिवळा दिसतोय बघा. हा एक आहे आणि त्याच्याच पलीकडे बघा एक तुम्हाला दाखवतो मी. हो मी तुला तेच म्हंटल किती काल पावसामुळे इतके आंबे पडले खाली. तर बघा किती आंबे. मी परवा आलो तेव्हा कमी पडलेले होते, आज खूप जास्त आहे. मला ते आंबा तोडायचा आहे मम्मी पिवळा. शाकी लागलेला आहे का पण? हा मग असं कसं राहीन ते. वास छान येतोय. शाके लागलेला असं असेल ना. एवढं पिवळे आंबे कसे होईल बिना शाके लागल्याचे. किती पडले बघा ताई सडा आंब्याचा. आणि सिटीनी एक कैरी पण मिळत नाही बरं का ताई, खूप अवघड राहतं. तर ही होती बघा ताई आमची आमराई. त्याच्यामध्ये सगळे आंब्याची झाडं होती, प्रत्येकाच्या शेतात होते बरं का. आपल्या शेतामध्ये 3 आंब्याची झाडं आहे. मी म्हटलं तुम्हाला 1 2 आणि तो 3. पलीकडच्या साईडचा 3 असे 3 आंबे. तर इथं पण आंबे होते, पलीकडच्या वावरात पण आंबे होते. तर ते काही वाऱ्यावर झाल्याने काही असे खराब होऊन गेले, काही वाळले. तर आता 3 आहे आपले चांगले. आणि सिटीने एक कैरी जरी घ्यायला गेलं ते 10 रुपयाला, 15 रुपयाला, 5 रुपयाला अशी मिळते. आणि शेतामध्ये बघा आम्ही तुम्हाला म्हटलं होतं की खूप घाण पडलेली असेल, तर किती सारे आंबे पडलेले बघा. हे आंबे चांगलेच आंबे. आता हे शाकी लागलेला आहे का नाही हे पण माहीत नाही आम्हाला. आता घरी नेतो आम्ही आणि ठेवतो. जर शाकी लागलेला असला तर पिकवतो. कच्चा आहे का? तर हा पण वास येतोय छान. पिवळे आंबे मस्त वास येतोय बघ. हे काय थोडं दबतोय ना. आहे ना, तर छान आहे. याला मस्त आम्ही आता रुमालमध्ये बांधून घेऊन जातो घरी. तर असे आहे बघा आमची आमराई. आवडली का तुम्हाला सांगा. आणि बघा यावेळेस मी सांगतो, यावेळेस खूप आंबे आलेले या झाडाला. इथं कमी राहते, यावर्षी खूप जास्त आंबे आले. छान छान आंबे आलेले. तर आमच्या आमराईतले आंबे आवडले का कमेंट करून नक्की सांगा. आणि तिकडचे पण आंबे दाखवू आता. पण अगोदर आता समईचे आंबे घेऊन जातो आम्ही पडलेले. तेच रे चाल सोनू. हा हा आंबा शाकी लागलेला आहे वाटतं. हो दे. हे बघ खराब आहे तो खालून. खराब आहे पण खालून. पिवळा बघा किती आहे. तुम्ही वरती पण दाखवलं मी. ते बघा झाडाला किती पिवळा आंबा आहे बघा. दाखवतो मी. कुठे गेला तो? हा हे बघा. आणि मम्मी बघा इकडं वेस्ती आंबे पिकू घालण्याकरता. चला याचा पटपट. इतके आंबे जमा केले बघा मम्मीनी. इकडे पण पडलेले बघा दुसरे आंब्याचे. हो बघा इकडं पण आहे. बघा ते आपले आंबे जे चांगले चांगले आंबे ते घेतले आणि काही खराब आहे, काही फुटलेले ते काही घेतलेले. तर डायरेक्ट 2-1 किलो आंबे असं आहे. जास्त. तर चला आता दाखवते सगळे आंबे तुम्हाला मी. सोडून अगोदर दाखवले पण हे बघा मोठे सारे आंबे जमा झाले. पाईपलाईन झालेली ती पण दाखवते. हा पहिले आपण दाखवून घेऊ आपलं काय काय काम झालेलं आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये खोदताना दाखवली होती मी. हा कुठं झाली कशी झाली ती माहित नव्हती. हा. मला आता कशी बघू. चला. वरतून काहीच नाही ती पण पेंट वगैरे काढलेले आपण कुठं हो. दाखवतो. अगोदर आपली तिकडे कोंबड्याची शेडपाशी होती पण ती इथपर्यंत पाणी येतच नव्हतं त्याचं. पाऊसच नव्हतं बघा ना, किती लहान तर किती दूर आहे बघा ते. इकडं. पलीकडच्या शेतातून जाऊ आपण. हो. शेतातून चालताच नाही. बरे मस्ताचं शेत होतं बघा. तर इकडं झालेली आहे आणि आता करणार आहे. मागून मग लावलेली असल्यामुळं उशिरा झालेली होती. मागून बघा तर इथून आता पूर्ण सरळ पाईप राहील. हा इकडं. हा अर्ध्यामध्ये आता ही आपण अर्ध्यामध्ये मध्ये केलेली आहे. म्हणजे इकडं अर्ध्या नळ्या राहील आपल्या आणि इकडं पण अर्ध्या नळ्या राहील. अरे सोनू या वर्षी आपला आंबालेच कमी आला. कमी नाही आला, आतल्या साईडनं आला. हो का? आणि आंबे छोटे पडले पण. मागच्या वेळेस मोठे मोठे होते. नाही या साईडनी इकडं आपण वावर शेतवलं होतं म्हणून त्याच्यावरती ते गेलो धूप गेली होती म्हणून जळाले आंबे काही काही. तर
तरी बघा म्हणजे आपल्या आंब्यातल्या हा इतके कमी आंबे कस काय दिसत आहे. या वर्षी कमीच आहे सोनू. आणि आपला आंबा शाकी लागला कधी माहितच नाही ना. नाही अजून नाही लागला. नाही लागला पडले एखादी दिसती ना. आणि या वर्षी आमच्या हापूस आंब्याला बी आंबे नाही आले बघा. नाही तर याला इतके मोठे 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 आंबे राहते बघा. डायरेक्ट एवढा लांब असतो. टरबूज सारखा आंबा राहतो. तर ह्या वर्षी आपण पावसाळ्यामध्ये आंब्याची पण लागवड करणार आहे. शेतात तर लावूच आपण, पण आपल्या घराशेजारी नारळ आणि आंबे असे मस्त लावायचे मला. कारण की दिसायला पण सुंदर दिसतं, हिरवगार वातावरण दिसतं आणि खायला पण मिळतं, नारळ पण मिळतं आणि आंबे पण मिळतात. तर तिथं मी खूप छान छान कलमा लावणार ह्यावेळेस पावसाळ्यामध्ये. आणि अशी ते 1 2 3 4 आंबे झाडे बघा आमच्या शेतामध्ये. बरोबर आहे. आणि चला आता कामाला लागा. गप्पा किती वेळ मारता. एकदा आपण पाईपलाईन दाखवून देऊ ना कुठपर्यंत घेतलेली तर. हा, तर त्या याच्यापासून आपण डायरेक्ट विहिरीपर्यंत पाईपलाईन घेतलेली आहे. हा तर मस्त ते आता त्याच्या पाईपलाईनचं काम आणि खूप शेडचं पण काय काय काम केलं ते पण बघू आपलं जेसीबीनी. ते मी दाखवलं मागच्या व्हिडिओ मध्ये ताईला, की पण परत दाखवते. परत दाखवून घेऊ ना. चला. काल पण आवरलं नाही का आपण ते पण दाखवून घेऊ. हा चला. तर काल आलो होतो बघा आम्ही संध्याकाळच्या वेळेस शेतामध्ये 3-4 वाजता येऊन आम्ही ही सगळी पाईपलाईन काढून घेतलेली आहे. आता आपल्याला तिकडं करायला या छड्या कामी येते. त्याच्यामधल्या फुटलेल्या त्या काढून घ्यायच्या, बाकीच्या पाईपलाईन काढून घ्यायच्या. अशी पूर्ण पाईपलाईन आम्ही आता ही काल काढलेली आहे, ही आणि ती काढलेली आहे. आता आम्हाला काढायच्या याच्या नळ्या. तर बघू आता नळ्या काढायच्या आणि याला चांगलं खोदून वगैरे घ्यायचे. तर हे खांबा वगैरे ते दिसते तुम्हाला. सगळं सामान आपल्याला घरी न्यायचे आणि घरी आपलं होणार एक छान असं शेड. तर सगळ्यात अगोदर आपण लागू आता हे सामान जमा करायला. हां हो आपण पहिले सामान जमा करून ठेवू, नंतर हे पाईप तिकडे उचलून. बरं. ठीक आहे. पटपट 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 सगळे सामान जमा करू आपण आणि सगळे एकत्र ठेवल्याच्या नंतर हे सगळं ओढून घेऊ. म्हणजे बाकीचे जे आपले छोटे छोटे लाकडे आहे ना, ते आपण जेवढे आपल्याच्या नव्हते तेवढे आपण करू. बाकीचे पप्पा वगैरे आल्यावर करून घेऊ. तर आम्ही लागते बघा कामाला. मी आणते आता कपडे. तर इकडे असे कपडे ठेवलेले असते आमचे शेतामध्ये घाणवणी म्हणून. शेतामध्ये घालण्यात साडी खराब नाही झाली म्हणून असा पोशाख राहतो आमचा. पॅन्ट आणि शर्ट ते काही आम्ही घरी नेत नाही. तर असा झाला बघा आमचा पोशाख. म्हणजे साडी बिलकुल खराब होत नाही. आणि आणखी एकदा ताईला सांगायचं होतं, काल माझा आणि सोनूज पप्पाचा विषय झाला होता समूच्या बड्डेविषयी. कारण की तिचा बड्डे आता एक 10-15 दिवसावरच आलेला आहे, 15 ते 20 दिवसावर. तर तिचा बड्डे कसा करायचा, बरेच जण म्हणून राहिले घरातले की मोठा बड्डे करा, मोठा बड्डे करा. पण काय राहतं ताई, मोठा बड्डे करायला पैसाही लागतो. आपलं घराचं काम बी चालू आहे, बाकीचे कामं पण झालेले आहे. तर त्याच्यामुळं मोठा बड्डे की माझ्या मनात नाही आहे. तर मी काल सोनूज पप्पाला म्हणलं, माझं एक ऐका म्हणलं, एवढ्या वेळेस आपण समूचा बड्डे मोठा करू. जास्त मोठा आणि जास्त छोटा नाही, पण बड्डे कुठं करायचा, अनाथ आश्रममध्ये. जिथं ज्या मुलांना आई वडील नसतात त्यांना छान छान त्यांच्यासोबत जायचं, मस्त बड्डे सेलिब्रेट करायचा, त्यांना छान खायला न्यायचं आणि समोरचा केक तिथंच कापू म्हणलं आपण. कारण की त्यांना आनंद मिळेल आणि आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त आनंद मिळेल की आपण काहीतरी चांगलं काम केलेलं आहे. घरी पाहुणे रावळे बोलवा, त्यांना सगळं मिळतं, केक मिळतो, कपडे मिळतात, खायला मिळतं. तसं त्या मुलांना नाही मिळत आणि त्यांना आपण आपल्या घरी नाही बोलू शकत ना एवढ्यांना. तर आपण त्यांच्यासोबत जाऊन सेलिब्रेट करू शकतो. तर त्यांना माझी ही आयडिया खूप आवडली. पण आता बऱ्याच जणांना नाही आवडत बाबा पहिलाच बड्डे करा असं तसं, पण आम्हाला दोघांना तर खरंच आवडलेली आहे. तर समूचा बड्डे आम्ही अनाथ आश्रममध्ये करणार आहे. ही आयडिया तुम्हाला माझी आवडली का कमेंट करून सांगा. कारण की तिचा पहिला बड्डे तिथंच करणार आणि दरवर्षी पण तिथंच करणार आहे आपण बड्डे. मला असं ठरवायचं आहे की आपल्यामुळं बाकीच्यांना पण आनंद मिळेल आणि आपल्याला पण मिळेल. तर आम्ही जालन्याला किंवा संभाजीनगरला ह्या दोनतून कोणत्या तरी ठिकाणी अनाथ आश्रममध्ये जाणार आहे आणि सुंदर असं त्या बाळांना खायला नेणार आहे, छान केक नेणार आहे. समूह आपल्या घरचे सगळेजण सगळे मिळून छान असा मोठा सेलिब्रेट करू तिथं बड्डे. तर पटपट कमेंट करा, आम्ही तिचा बड्डे घरी केला पाहिजे का अनाथ आश्रममध्ये केला पाहिजे. तर असं आहे आता 10-15 दिवस. आता लागतो लगेच आम्ही कामाला. अरे बाबा लागतो नाही, लागायचंच आहे. तर आता पटपट लवकर काम करतो, 12 वाजता जातो घरी आणि 12च्या नंतर सगळे आराम करतो, टेन्शन नाही मग. तर आता पटपट कामाला मी लागते. तर असं आहे बरं का ताई, पण नक्की कमेंट करून सांगा समूचा बड्डे कुठं करायचा म्हणून. आणि आपला ब्लॉग पण इथंच संपवतो कारण की आता काही कॅमेरा धरायला कोणी नाहीये. मला काम करायचे आणि सोनूला पण मला काम पेशंटचा करायचंय. फोन आलेला आहे, मी चाललो आता घरी. तू एकदा पेशंट करून हो. ये पटकन ये, मला पाणी पण घेऊन ये. आपण बरं, बरं, हो. चाललोय, आंबे पण घेऊन जाये, ठीक आहे, ठीक आहे. घालू हो. आणि मी लवकर मला पाणी पण घेऊन ये आणि पटपट करू आणि आपण
चालले जाऊ. तर आजचा व्हिडिओ ब्लॉग पण आपला छोटासाच होता. तर नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला का, आणि मी जे सांगितलं ते पण योग्य आहे का, कमेंट करा. धन्यवाद. बाय बाय. चला.